नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीटी 2026चा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर यापूर्वी मी घेतलेला व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवेल की काहीतरी वेगळं आहे. काय वेगळं आहे? पूर्वी म्हणायचं मी 90 मार्क सगळ्यांना पडलेच पाहिजे, पण आता मी तसं काही सांगणार नाहीये. कारण मध्यंतरी जो निर्णय कोर्टाचा आलाय बघा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि या कोर्टाच्या निर्णयानुसार मला वाटतं 23 मार्चला हा निर्णय आलेला आहे आणि त्यानुसार इथे आता बदल झालेला आहे. सो काय बदल लक्षात घ्या, 82 की 90 मार्क्स हवे, फायदा की तोटा होणार, 22च्या भरतीत काय होता नियम तो पण आपण समजून घेऊया आणि ओपनच्या जागा मिळणार का ते पण समजून घेऊया. याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ घेतलेला आहे, पण तो कोर्टाचा निकाला संदर्भात एक्सप्लेनेशन दिलेला आहे. तो काही मुलांनी आता परत हे प्रश्न उपस्थित केले, सर तुम्ही मागे म्हटले होता 82 नाही 90च मार्क पाहिजे 90च मार्क पाहिजे, तर याबद्दल थोडंसं सांगा. सो हा व्हिडिओ त्या मुलांसाठी नक्की शेवटपर्यंत बघा. आणि परत एकदा मी सांगू इच्छितो तुम्हाला, इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत, चालू होत आहे 1 एप्रिल पासून. अजूनही तुम्ही मार्गदर्शनासाठी इथे बॅच घेतली नसेल तर लगेच जॉईन करा, कारण फार कमी दिवस शिल्लक आहे. ह्या कमी दिवसामध्ये भविष्यात तुम्हाला पश्चाताप जर करायचा नसेल, की गोल्डन अपॉर्च्युनिटी परत परत लाईफमध्ये येत नसते, याची संधीचा फायदा नक्की करून घ्या. यासाठी इग्नाइटची द्रोणा बॅच 10.0 चालू झाली, लाईव्ह प्लस रेकॉर्ड. लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करून डायरेक्ट जॉईन करा. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुमच्या वेळेत तुम्हाला बघता येणार. लाईव्ह जर जमलं नाही तुमच्या वेळेत कधीही पण लेक्चर तुम्ही बघू शकता. बॅच 1 एप्रिल पासून चालू होते. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहेत. दोन्ही बॅच मध्ये एकच फरक आहे, ह्या बॅचमध्ये ज्यांना ज्यांना बुक्स आणि बॅग हवी असेल त्यांनी ही बॅच जॉईन करा, ज्यांच्याकडे ऑलरेडी असेल त्यांनी ही बॅच जॉईन करा. दोन्ही बॅचमध्ये शिकवणारी टीम, ज्यांनी 5,000 प्लस निकाल दिलाय टीईटीचा, अशी टीम तुम्हाला शिकवणार आहे. 9 बॅचेसला शिकवल्यानंतर आता 10व्या बॅचला शिकवणारी टीम आहे. तुम्ही विचार करा की यांचा अनुभव किती प्रचंड असणार आहे. 350 प्लस सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला इथे डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी असणार आहे. पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. डाके सरांचं नवा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन असणार आहे आणि दररोज त्यानंतर महारिव्हिजन सेशन सुद्धा तुम्हाला मोफत असणार आहे. हे सगळं फीचर याच्यामध्ये पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट, जुन्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आहे. लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. 82 की 90 मार्क हवे. पूर्वी मी तुम्हाला सांगत होतो बघा, 2022च्या भरतीत काय नियम होता, तर ह्या भरतीमध्ये असा नियम होता त्यावेळेस की 82 मार्क जर पडले तर कॅटेगरीमधून विद्यार्थी काय होता, टीईटी पात्र होत होता. मात्र जेव्हा तो टेट देत होता, ह्या टेट मध्ये त्याचा विचार इथे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी फक्त आणि फक्त कॅटेगरी मधूनच केला जायचा. का? कारण त्यांनी टीईटी जी पात्र केली आहे ती 82 मार्क म्हणजे कॅटेगरीतून केल्यामुळे त्याला फक्त कॅटेगरीच्या जागा मिळायच्या. बघा, कॅटेगरीच्या जागा मिळायच्या, ओपनच्या जागा मिळत नव्हत्या. पण आता कोर्टाचा निर्णय झाला आणि कोर्टाच्या निर्णयानुसार आता कॅटेगरीच्या उमेदवारांना ही जी आहे ना, ही टीईटी पात्रता परीक्षा आहे. कोर्ट काय म्हणतंय, सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, पात्रता परीक्षा आहे. पात्रता असं म्हणजे फक्त पात्रता दाखवायची. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 82 किंवा 82 प्लस मार्क पडले तर ते पात्र झाले आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना इथे 90 किंवा 90 प्लस मार्क पडले तर ते पात्र झाले. सो आता याच्यात फायदा आणि तोटाचा विषय नाहीच आहे, इथे फायदा आणि तोटा नसणारच आहे. सो हे एकाच लेवलला जाऊ शकतात पुढे टेटमध्ये. आणि टेटमध्ये आता गेल्यानंतर इथे टेटला जे त्यांचे स्कोर येईल, जो गुणवत्ता जो स्कोर असेल त्या स्कोरच्या आधारे इथे विद्यार्थ्यांना, कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला कॅटेगरीच्या आणि ओपनच्या दोन्ही जागा मिळणार आहे आणि इथे जर ओपनचा विद्यार्थी असेल तर ओपनच्या विद्यार्थ्याला ओपनच्या जागा मिळणारच आहे. ओके, हा पूर्वी नियम असा होता, तो आता बदलून असा झालेला आहे. थोडक्यात इथे मला सांगायचं काय की 23 मार्च 2026चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो होता 55% आणि 60% बाबतीत, यामुळे आता हा बदल घडलेला आहे. 2025च्या भरतीमध्ये नियम जो होता तुम्हाला मी आता सांगितलं समजून, तो नियम आता इथे लागू राहणार नाहीये. आणि ओपनच्या जागा मिळणार का, तर यस कॅटेगरीच्या उमेदवारांना आता ओपनच्या जागा 100% मिळणार. कशाच्या माध्यमातून? टेटच्या माध्यमातून, शिक्षक होण्यासाठी, शिक्षक भरतीच्या पदासाठी. सो काळजी करू नका. आता कॅटेगरीच्या उमेदवारांनी कमीत कमी 82 मार्क पाडणं गरजेचं आहे. 90 नाही पडले तरी चालतील, किंवा ज्यांना ऑलरेडी 82 पडून पात्र असतील इथून मागचे पण कोणती टीईटी 82 किंवा 82 प्लस जर असेल तर 90 पाडण्यासाठी परत एक्झाम द्यायची गरज नाहीये. तुम्हाला 82 प्लस असेल तर इथून पुढे कोर्टाच्या निर्णयानुसार तुमचा विचार हा टेट मधून पवित्र पोर्टलसाठी दोन्ही जागांसाठी म्हणजे ओपन आणि कॅटेगरीच्या साठी विचार केला जाणार आहे. इन सिंपल, कॅटेगरीतले विद्यार्थी 82 मार्क पाडून पात्र होऊन जा. ओपनचे विद्यार्थी 90 पाडून मार्क पाडून घ्या. ओपनच्या विद्यार्थ्यांना जर ईडब्ल्यूएस एससीबीएससी जर मिळत असेल तर नक्कीच त्यामधून तुम्ही फॉर्म भरा, कारण 82 मार्काला पासिंग आहे, लक्षात घ्या. आता हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला हे मार्क पाडायचे विसरू नका. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच पण चालू झालेली आहे. द्रोणा 10.0 10 नंबरची बॅच चालू झालेली आहे. 1 एप्रिल पासून बॅच चालू होते. खाली डिस्क्रिप्शन ऍपची लिंक लगेच जॉईन करा.
सेपरेट विषयानुसार पण बॅचेस अवेलेबल. ही ₹2 बॅच ही सगळ्यांनीच जॉईन करावी. आणि पुस्तकं 2026ची नवीन आवृत्ती आलेली, त्यामध्ये हे पुस्तक सगळ्यांकडे असावं. लगेच तुम्ही ते आपल्या ॲपवरनं मागवून घ्या, घरपोच मिळेल तुम्हाला. यात अजून काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा. आणि काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.